गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री साईनाथाय नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपानी मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिए। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोपेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं। नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। माझ्या तुकोबाराया। टाळी वाजवा टाळी वाजणारी। ज्ञानोबाराया सर्वांनी भजन करा। तुकोबाराया। ज्ञानोबाराया तुकोबाराया। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। ज्ञानोबाराया माझ्या
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 गंगागिरी बाबा माझे नारंगी बाबा गंगागिरी बाबा माझे नारंगी बाबा गंगागिरी बाबा माझे नारंगिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारंगी बाबा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माऊली ज्ञानराजा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 बोलिये माऊली ज्ञानेश्वर ईश्वर भगवान की जय शिरोमणी महाराज की पवन जय सुत हनुमान की जय कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया संत शिरोमणी सावता महाराज आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचं हे 5वं पुष्प माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान कैवल्य चक्रवर्ती साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी भक्तांचा मुकुटमणी विश्वाची माऊली त्या माऊलीचं जीवन चरित्र प्रत्येकाने ऐकावं वाचावं आणि जीवनामध्ये वाचता वाचता वाचून जावं. गेली 4 दिवस आपण सर्वच माऊली ज्ञानोबरायाचं जीवन चरित्रच आपण ऐकत आहात. समस्त ग्रामस्थ मोरवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. खरं तर मोरवाडीकरांना मी धन्यवाद देईल का मोरवाडी मधला प्रत्येक सदस्य प्रत्येक माणूस संत शिरोमणी सावता महाराजांच्या या पुण्यतिथीमध्ये आनंद घेत आहात. छोटी छोटी लेकरं सुद्धा इतके ते आनंदाने हरिपाठामध्ये नाचत असतात. 8 दिवसाचा हा मोठा सोहळा आपण खूप मोठ्या आनंदाने तो पार पाडत आहात. प्रत्येक जण आपला आनंद या ठिकाणी साजरा करत आहे. संतांच्या भजनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतःला भारावून गेला आहे प्रत्येक जण. ते मी बघत असतो ना, ते छोट्या छोट्या मुली फुलं टाकणाऱ्या त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे साहेबराव. त्या सुद्धा स्वतःहून ते फुलं घेऊन येणार त्या टोपलीमध्ये.
मी तिथून निघत नाही तर ते माझ्या अगोदर हजर असतात. कधी येतील महाराज, कधी येतील महाराज. त्यांना प्रत्येकीला ओढ लागलेली असते. पण प्रत्येक जण हा मोरवाडी मधला सर्वांना प्रथमतः मी नतमस्तक होईल का तुम्ही खूप मोठ्या अंतकरणाने माऊली ज्ञानोबरायाच्या कथेचं श्रवण करत आहात. तुम्हाला प्रत्येकाला धन्यवाद देतो. आणि कथेकरता आज बरीचशी मान्यवर आता समोर बसलेले आहेत. काही आमचे ते गाडेकर बाबा असतील, सगळेच आता या ठिकाणी उपस्थित झाले. विशेषतः आमच्या पिंपळस या गावचे एक मोठं व्यक्तिमत्व, नेहमी नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कुठलंही काम असो त्यांना निम्म्या रात्री फोन करा असे असणारे आदरणीय साहेबराव भाऊ कुदळे, ती सुद्धा आज कथेला भेट देण्याकरता उपस्थित राहिले. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कारण साहेबराव भाऊच्या बद्दल बोलणं म्हणजे माझं बोलणं उचित नाही, पण त्यांचं कार्य खरोखर महान कार्य. कुठल्याही प्रकारचं काही अभिलाषा नाही. संतोष महाराजांनी निम्म्या रात्री त्यांना फोन करावा. ते मुलांकरता उपस्थित असतात. कुणी मुलगा आजारी असेल, कुणी काय असेल, म्हणजे इतकं मोठ्या अंतकरणाने वारकरी शिक्षण संस्थेला, नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सतत ते त्या चिंतनामध्ये असतात. आज मुलांना काय लागत असेल, मुलांना काय हे होत असेल, प्रत्येक कामामध्ये ते तत्पर असतात. आणि त्यांनी स्वतःला संस्थेलाच वाहून घेतलं असं म्हणावं लागेल. कारण मी ज्या वेळेस मी जाईल ना संस्थेमध्ये, त्यावेळेस साहेबराव तिथे हजर असतात. म्हणजे खूप मोठं त्यांचं योगदान आहे. गावातील सगळेच म्हणजे आमचे नितीनदादा कापसे असतील, सगळेच मोठ्या अंतकरणाने आमच्या संतोष महाराजांना ते सांभाळण्याचं काम आज करतायत. आणि संतोषजी महाराजांचं कार्य म्हणजे ते खूप महान कार्य आहे. कारण आपल्याला 4 मुलं सांभाळता येत नाही घरामधली. 2च आता प्रत्येकाच्या घरामध्ये 2 मुलं आहे. 2 मुलापेक्षा जास्त मुलं नाही. पण आज संतोषजी महाराज आमचे 100-125 मुलं सांभाळतायत. सोपं नाही एवढं. ते बी आईबाप मुलं आणून घालतात. कसे असतात माहिती का? ज्या वेळेस आश्रमात आणून घालायचे ना मुलं, कसे आणतात ते नाही का, मोडकी गाय ब्राह्मणाला दान, तशी गंमत असते. ज्याला काही घरी येत नाही, अभ्यासामध्ये हुशार नाही, मग ते संतोष महाराजाकडे नेऊन घाला, तो बरोबर सुधरेल. म्हणजे अशा मुलांना सुधारवण्याचं काम ते करतायत. सोपं काम नाहीये ते. जो घरी व्यवस्थित राहत नाही, दररोज गावामधून कुठून तरी भांडणं घेऊन येत राहतो घरामध्ये, तशी मुलं आश्रमामध्ये टाकायची. आणि ते मुलं सुधारवण्याचं काम आमचे संतोषजी महाराज करतायत. एवढं सोपं नाहीये ते. मुलं घडवण्याचं काम करतायत. अहो आज अशी परिस्थिती दादा, आई बापाला सुद्धा वेळ नाही ते मुलाला संस्कार लावायला. आजची परिस्थिती धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण असा धावपळीमध्ये, प्रत्येक जण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त आहे. प्रत्येकाला पडलेलं असतं फक्त का आपण पैसा कसा कमवायचा ही ध्येय प्रत्येकाच्या पाठीमागे. पण तो ते पैशाच्या नादामध्ये, आपल्या त्या इस्टेट कमवण्याच्या उद्देशानं आपल्या मुलांना संस्कार लावायचं सुद्धा विसरून जातोय. ही आजच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना पैसा सर्वस्व नाहीये. सब पैसे के भाई, सब पैसों के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसों के भाई, सब पैसों के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं है, अपना साथी कोई नहीं है, सब पैसों के भाई, सब पैसों के भाई, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई, सब पैसे के
पैसे की भाई. म्हणून संतोषजी महाराज त्या मुलांना शिकवण्याचं काम नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण मध्ये करतायत. त्यांना धन्यवाद देईल. ते सुद्धा आपल्याला 8 दिवस या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेत. कारण एवढे मोठे कलाकार सोपं नाही मिळणं. पण तुमचं काहीतरी, माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल का ते उपस्थित राहिलेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देईल. त्यांच्याच संस्थेमधील विष्णू महाराज आणि वीरेंद्र महाराज नेहमी त्यांना ती मदत असते. कंटिन्यू संस्थेमधलं सगळं मुलांचं मुलांना शिकवण्याचं काम ते करतायत. संस्थेचे शिक्षक आमचे वीरेंद्र महाराज नळे आणि आमचे विष्णू महाराज, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. दुसरे असे असणारे आमच्या परिसराचं वैभव, आवाजामधली ती लपक, गाण्यामधला तो गोडवा आणि नेहमी माझ्या सानिध्यात असणारे, नेहमी माझ्या बरोबर असणारे आमच्या परिसराचं वैभव गायनाचार्य रावसाहेबजी महाराज वेताळ सुद्धा आज उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. दुसरे असं असणारे एक आमचं प्रेम म्हणून ते कथे करता येत आहेत. माझ्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे अनिलजी महाराज उंदरे मामा सुद्धा उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. इकडं ज्यांचे हात एका जागेवर थांबतच नाही, हातामधलं स्पीड, भजनं ऐकावं तर आमचे विलास महाराज खंडी जोड, उत्कृष्ट वादन सुद्धा गायन सुद्धा गोड आहे. त्याशिवाय शिक्षक आहे साईबाबा आमच्या शाळेमध्ये, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. इकडं आपल्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण करतायत. कारण शेवट आपल्याला कथा कधी बघायला मिळणार आहे. कधी तुम्ही यूट्यूबला जर बघितली, भक्तीचा वेडा असे असणारे आमचे संदीप बोकोशी ते सुद्धा उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आमचे गणेशदादा जाधव, सागरदादा भालेराव, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. समोर सगळे श्रोतू वर्ग बसलेले. तिला आपला विठ्ठल पंतांचा जन्म बघितला. ज्या गोविंद पंत आणि निरायच्या पोटी विठ्ठल पंतांनी जन्म घेतलाय, त्याच्यानंतर त्यांची तीर्थयात्रा, त्याच्यानंतर विठ्ठल पंतांचा विवाह आमच्या रुक्मिणी आईसाहेबाबरोबर पार पडला. त्यांचे सासरे शुद्धोपंत आणि उमाबाई. त्याच्यानंतर त्यांच्या लग्नानंतर निवृत्ती दादा, माऊली ज्ञानोबाराया, सोपान काका, माझी मुक्ताई यांचा जन्म सोहळा आपण बघितलाय. त्याच्यानंतर संन्यास घेऊन ते पुन्हा संसारामध्ये विठ्ठलपंत आले होते. म्हणून समाजाला खूप त्रास देण्याचं काम केलंय. त्यांना संन्यासीची मुलं म्हणून हिनवायचं काम केलंय आणि समाजामध्ये घ्यायचं नाही. समाजाने असं ठरवलं, तो त्रास मुलांना सन्मानानं जगू द्यावा असं विठ्ठलपंतांना, रुक्मिणी आईसाहेबांना वाटत होतं. पण ते समाजाने खूप त्रास दिलाय. पैठणच्या धर्मसभेमध्ये शुद्धीपत्र नाही मिळालं, उलट देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितलं. आणि रुक्मिणी आईसाहेब विठ्ठलपंतांनी देहांत प्रायचित्त इंद्रायणीच्या दोहामध्ये घेतलंय. त्याच्यानंतर 4 लेकरांचं जीवन कसं जगायचंय, कसं जगले पाहिजे ते लेकरं. आई वडील निघून गेले, त्यांनी किती त्रास सहन केला. माऊली ज्ञानोबराय गावात भिक्षुकी आणण्याकरता गेले तरी ते समाजकंटक असे होते की ती भिक्षा माऊली ज्ञानोबरायकडून हिसकावून घ्यायची. म्हणजे इतका त्रास त्यांनी माऊली ज्ञानोबरायाचारी भावंडांना दिलाय. मला वाटतं लांडेवाडीकर सगळेच आमचे राजू भाऊ हे उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद. लय पाठीमागं बसले, समोर या ना राजू, या पुढे या. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ते कथेला उपस्थित राहिलेत. खूप त्या त्रास द्यायचं काम केलं. माऊली ज्ञानोबराया भिक्षा मागण्याकरता जरी गेले ना, तरी त्या समाजाने खूप त्रास त्यांना दिलाय. मागितलेलं ते पीठ, कोरांना अन्न, ते सगळं विसोबा खेचर सारख्या माणसाने हिसकावून घ्यायचं आणि रस्त्यावरती फेकून द्यायचं. किती समाजाने त्रास द्यावा. तो त्रास, दिवाळीचा सण, काल आपण मांड्याचं प्रकरण बघितलंय. सोपान काकांना मांडे खावाशी वाटली, पण ते सुद्धा नाही व्यवस्थित समाजाने खाऊ दिले. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी स्वतःचं पंचांगणी प्रज्वलित करून स्वतःच्या पाठीवरती मांडे भाजले. म्हणजे आयुष्यभर त्या संतांना संघर्ष करावा लागला. आणि संघर्ष का करायचा, तो समाजाच्या हितासाठी संघर्ष आहे. ज्यांच्याकरता संत झिजले त्यांनीच त्रास द्यायला सुरुवात केली. ज्यांच्याकरता संत जगले त्यांनीच त्या समाजाने त्या संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. इतकी मोठी शोकांतिका आहे.
म्हणून संत स्वतःचं शरीर झिजवत असतात आणि समाजाचं कल्याण करत असतात. स्वतः किती त्रास झाला ना संतांना, तो सहन करण्याची ताकद असते. दुसऱ्याचं दुःख आपल्यावरती ओढून घ्यायचं ही संतांची ताकद असते. दुसऱ्याचं दुःख सहन करण्याची ताकद त्या संतांमध्ये असते. आमचे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज, कारण त्यांच्या जीवनामधला आयुष्यभर ते संकट भोगत आले, आयुष्यभर. कारण पिंपळवाडीला असल्यापासून ज्यावेळेस त्यांनी शिक्षण आळंदीमध्ये घेतलं असेल, कारण बालपणीच त्यांची आई वारली, महाराजांना समजत सुद्धा नव्हतं. बालपणी असताना आईचं निधन झालं. नंतर घरात स्वयंपाकाला कोणीच नाही, महाराज सगळ्यात लहान. आणि त्या काळामध्ये परिस्थिती दुष्काळ पडायचा. खरोखर त्यांच्या मुखातून सांगितलेली मला माझ्या समोर त्यांनी सांगितले आखी आहे का महाराजांची. दुष्काळ पडायचा, घरात स्वयंपाकाला कोणी नाही, बापानी स्वयंपाक करायचा. वडिलांचं वय झालं पण त्यांनी भाकरी करून 5 लेकरांना घालायचं. इतकं बिकट त्या काळामध्ये त्रास सहन केला. शेवटी उपासमार व्हायला लागली. मोठे बंधू आळंदीला निघून आले. घरात स्वयंपाकाला कोणीच नाही, आईचं निधन झालेलं. आणि महाराजांनी मोठ्या भावाबरोबर पुन्हा ते आळंदीला निघून आले. छोटे होते, 7-8 वर्षाचे असतील माझे. पण आळंदीमध्ये आल्यावरती सुद्धा ते मधुकरीची भिक्षा मागायची. 8-8, 10-10 किलोमीटर ती मधुकरी मागायला आणण्याकरता जायचंय. त्या काळामध्ये तसं कोणी जीव घालत नव्हतं. पंक्तीजी आश्रमात राहत नव्हत्यालाही. ते मधुकरीचं कष्टाचं जेवण मागून आणायचं, ते भोजन करायचं. त्याच्यात ती पखवादाची प्रॅक्टिस असेल, कीर्तनाची प्रॅक्टिस असेल. महाराजांनी इतका त्रास त्या काळामध्ये सहन केला. स्वतः घडले. महाराष्ट्रामधले नंबरवरचे मृदंगाचार्य झाले. त्याच्यानंतर जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलंय. 4 वर्ष पूर्ण केली. तिथंही बी फर्स्ट क्लासच यायचे, फर्स्ट यायचे. म्हणजे इतकं खडतर जीवन त्यांचं गेलं. नंतर त्यांनी आळंदी नंतर दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये सगळ्यात मोठं संस्कृतचं विद्यालय, संपूर्ण विश्वविद्यालय म्हणून आपल्या भारतामधलं 1 नंबरचं विद्यालय संस्कृतचं. त्या ठिकाणी महाराजांनी पैसे नाहीये, शिक्षण तर घ्यायचंय संस्कृतचं. त्यावेळेस त्यांनी तिथे MA BEd संस्कृत पूर्ण केलंय महाराजांनी. आचार्य तिथं झाले. आचार्य केलं पण ती करायचं कसं आचार्य? सुरुवातीला गेल्याबरोबर तुम्हाला खरं पटणार नाही. महाराजांनी सुरुवातीला सगळं कर्मकांड शिकले. सुरुवातीला कर्मकांड म्हणजे कोणतं, कोणाचा दसकरी विधी करायचा, कोणाचा मंदिरामध्ये अभिषेक जाऊन करायचा, कोणाचे काय विधी असतील, शांत्या असतील, हे सगळ्या महाराजांनी ते कर्मकांड वर्षभर शिकले. ते पैसे शिकायला पैसे नाही. ते कर्मकांड केलं का त्या कर्मकांडामधून 51 रुपये त्या काळामध्ये, कुणी 101 रुपये द्यायचं आणि त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालायचा. म्हणजे असं करता करता त्यांनी 8-10 वर्ष त्या दिल्लीला त्या विद्यापीठामध्ये काढलं. त्या विद्यापीठामध्ये महाराज फर्स्ट क्लास यायचे प्रत्येक वर्षी. आणि त्या ठिकाणी त्यांनी MA BEd संस्कृत पूर्ण केलंय, हिंदी मधलं. आणि त्या काळामध्ये त्यांचा सन्मान मदनलाल खुराना मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आपल्या भारताचे राष्ट्रपती शंकरदया शर्मा यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान झाला होता. एवढं मोठं म्हणजे एक त्यांनी संस्कृत मधली PhD केली. आणि त्याच विद्यापीठामध्ये एवढं जीवनाचं संघर्ष करून सुद्धा त्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून महाराजांची नेमणूक त्यांनी केली तिथं. पण तरी महाराजांनी ते मान्य नाही केलं. महाराज म्हणले नाही, प्राध्यापक व्हायचं, पुन्हा संसार करायचा नाहीये. दिलीप भाऊ पुढे या पुढे या, समोर या पुढे. आणि एवढं संघर्ष करून पुन्हा समाजासाठी जीवन जगायचंय. महाराजांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या बेटामध्ये महाराजांकडून दीक्षा घेतली. महाराजांनी 2004 म्हटलं पिंपळवाडीमध्ये दीक्षा घेतली. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा अनुग्रह घेतला. समोर या. आणि इतकं खडतर जीवन जगून समाजासाठी पिंपळवाडीमध्ये मुलांना शिकवलं. महाराजांनी त्या काळामध्ये संस्थांचं भोजन असायचं. आणि त्या काळामध्ये आमच्यासारखे दगड महाराजांनी घडवले. म्हणजे आमच्या सुद्धा लक्षात नाही, महाराजांनी हजारो मुलं घडवले असतील. हजारो मुलं पिंपळवाडीला घडवली. आणि त्याच्यानंतर पुन्हा जीवनाचा संघर्ष पुन्हा सुरू झालाय. आयुष्यभर संघर्ष करत करत पिंपळवाडी पर्यंत आले होते.
आणि त्याच्यानंतर पुन्हा जीवनाचा संघर्ष 2009ला सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना गेल्यानंतर गुरुवाऱ्यांचं क्षेत्र हरवल्यानंतर पुन्हा त्यांना संघर्ष पिंपळवाडी सोडावा लागला. का सोडावं लागली ते नाही बाकीचं बोलत मी, पण पुन्हा संघर्ष करत करत पुन्हा पुंतांब्यामध्ये ग्रामस्थांनी त्यांना तिथं महाराजांना आश्रय दिला. आमचे पेटकर तात्या असतील त्यांनी, बऱ्याचशा भक्तगणांनी तिथं आश्रय दिला आणि तिथलं जीवन महाराजांचं सुंदर चालू झालं. संतोष महाराजांनी बऱ्याच दिवस सेवा केली, आम्ही केली. बरेचसे विद्यार्थी असतील, भक्त मंडळ असेल. महाराजांनी फक्त पिंपळवाडीवरून स्वतःच्या कपड्यावरती आलते, गाडी नाही, काहीच नाही. सुतळीचा तोडा सुद्धा पिंपळवाडीवरून आणला नव्हता. आणि ती ताकद संतांची एवढी असती, त्या माऊली ज्ञानोबरायाची ताकद, योगीराज चांगदेव महाराजांची ताकद, त्या मुक्ताईची ताकद, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची ताकद, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची ताकद. महाराजांनी कपड्यावरती येऊन एवढा मोठा आश्रम उभा केला. जीवन पुन्हा सुरळीत सुरू झालंय. पण मी त्या दिवशीच बोलून गेला का, कर्मामध्ये जर कर्म आमचं मागचं काही कर्म जर असेल तर ते आम्हाला ते सगळं त्या गतीमध्ये जावं लागत असतं. आणि पुन्हा महाराजांना मला वाटतं 3 वर्ष झाले पुन्हा पॅरालिसिस झालाय. म्हणजे जीवन किती आमचे गुरु संघर्षमय जीवन जगत गेले हो. आज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. हो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टभीती परोपकारी, देह कष्टभीती परोपकारी, हो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. आज ते एका जागेवरती बसले, पण आमचं कल्याण करून दिलं ना. आज आम्ही गाड्या घेतो, घोड्या घेतोय, फिरतोय समाजामध्ये, पण आज आमचे सद्गुरू एका जागेवरती, पण आमचं कल्याण केलंय ना. किती प्रेमळ सद्गुरुमाय, किती प्रेमळ सद्गुरुमाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय. मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय, नाही अधिकार माझा काही, नाही अधिकार माझा काही, चुकविला द्वंद्व अपार, चुकविला द्वंद्व अपार. किती प्रेमळ सद्गुरुमाय, किती प्रेमळ सद्गुरुमाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय, धरिता पाय. कारण ते सद्गुरूंची ताकद असते. आज महाराजांनी कित्येक विद्यार्थी घडवले हो.
आम्ही सगळे विद्यार्थी महाराष्ट्रभर फिरतोय, ती ताकद ती स्वामी रामानंद गिरीजी महाराजांची. त्यांनी खूप विद्यार्थी घडवले आणि आजही एका जागेवर बसलेले संतोषजी महाराज. पण प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी त्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी. आज ते राजूभाऊ ते आश्रमात गेलते, त्यांना म्हणे कथेला एक दिवस भेट देऊन या. म्हणजे एका जागेवर बसलेले पण प्रत्येक मुलाची, प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी त्यांना आहे. प्रत्येकाला सांगत असतात का आमची मुलं खूप चांगले फिरतात, चांगले कीर्तनकार झाले. संतोषजी महाराजांचा विषय निघाला म्हणतात संस्था खूप मोठी टाकली. म्हणजे त्या आईला इतकी काळजी असते ना, संत म्हणजे आई, आणि ती प्रत्येक लेकराची काळजी करत असती. आणि तेच माझे माऊली ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपान काका यांना समाजाने किती त्रास दिलाय, तरी माऊली ज्ञानोबरायाने कधी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला नाही का या समाजाने त्रास दिलाय, नाही लिहिलंय. संत म्हणजे आई असतात प्रत्येकाची. आणि समाजाने इतका त्रास दिला चारही भावंडांना, शेवटी माऊली ज्ञानोबराय यांचं वय वाढत गेलं. मुंज करायची. आळंदीच्या धर्मसभेमध्ये गेले माऊली निवृत्तीदादा, काही ब्राह्मणांकडे म्हणले का आम्हाला मुंज करायची तिन्ही भावंडाची. ते धर्म मार्तांड इतके विचित्र, ते म्हणले मुंज नाही, तुम्हाला पैठणला जावं लागणार आहे. पैठणच्या धर्मसभेमध्ये त्यावेळेस महाराष्ट्रामधलं पैठण खूप मोठं मानलं जायचं. बोलू नका, बोलू नका, फक्त आपसात बोलू नका, हळू सारखा. आणि पैठणला जाण्याचं सांगितलंय. नाही थांबा, नंतर उठा, नंतर. आणि चारी भावंडांना पैठणला आळंदीच्या धर्मसभेमध्ये सांगितलं का तुम्ही पैठणला जा, पैठणला तुम्हाला शुद्धीपत्र मिळेल. आणि मग त्या आळंदीच्या धर्मसभेमधून त्यांनी एक चिठ्ठी लिहून दिली का पैठणच्या धर्माचार्य असतील त्यांच्याकरता एक चिठ्ठी लिहून दिली. आणि चारी भावंड मजल दर मजल करीत पैठणमध्ये पोहोचले. पण पैठणमध्ये गेले, कोणाची ओळख नाहीये, पाळख नाहीये, काहीच नाहीये. जुन्या काळचा तो रस्ता, व्यवस्थित रस्ता जायला नव्हतं, जंगलाची वाट काढत काढत. 4 लेकरं हो, छोटे छोटे, 11 वर्षाचे निवृत्तीदादा असेल पैठणला गेले त्यावेळेस. माऊली ज्ञानोबराया 9 वर्षाचे असतील, सोपान काका 7 वर्षाचे असतील, माझी मुक्ताई 5 वर्षाची असेल. छोटी छोटी लेकरं, पोटात अन्नाचा कण नाही, कुठंतरी भिक्षा मागायची. आणि समाजाने सन्मानानं जगू द्यावा, समाजाने समाजामध्ये घ्यावा, एवढीच अपेक्षा त्यांची. आणि ती जंगलाची वाट काढत काढत पैठणमध्ये गेली. जायचं कोणाच्या तिथं, पण निवृत्तीदादाला माहित होतं का, म्हणजे विठ्ठल पंतांचे सासूरवाडी ती पैठण होती. म्हणजे आमची निराई ना, विठ्ठल पंतांची पत्नी निराई, निराईचं माहेर पैठण होतं. आणि त्या पैठण मध्ये निराईचे भाऊ म्हणजे कृष्णाजी देवकुळे, ते सतग्रस्त तिथं राहायचे. त्यांना मुलबाळ काही नव्हतं, ते बी म्हातारे वयस्कर झालेले होते, दोघं पती पत्नी. आणि निवृत्तीदादा विचारात विचारात पैठण क्षेत्रामध्ये गेले, चारी भावंड, आणि कृष्णाजी देवकुळेंच्या घरी गेले, त्यांच्या वाड्यावरती गेले. वाड्यावरती गेल्यावर त्यांना दृष्टी कमी झाली होती. छोटे छोटे 4 लेकरं दरवाज्यामध्ये उभे. निवृत्तीदादांना विचारलं, कृष्णाजी देवकुळ्यांचं घर हेच का? कृष्णाजी देवकुळ्यांच्या पत्नी बाहेर आल्या, म्हटले हो हेच. तुम्ही कोण? तेवढ्यात कृष्णाजी देवकुळे बाहेर आले वाड्याच्या. आणि त्यांनी विचारलं, तुमचं नाव काय मुलांना, तुम्ही कुठून आलात? आणि मग निवृत्तीदादांना सगळी हकीकत सांगितली. मी विठ्ठल पंतांचा चिरंजीव, आम्ही 4 मुलं आहोत आम्ही. आणि मग विठ्ठल पंतांना विचारलं कृष्णाजी देवकुळेंनी, माझा भाचा कसा आहे? आणि त्यावेळेस चारी भावंड रडायला लागले. म्हणले बाबा, आम्ही 4घही आमच्या आईबापांना मुकलोय, आईबाप निघून गेले आम्हाला सोडून. देहांत प्रायचित्त घेतलं आळंदीमध्ये त्यांनी. पैठणच्या धर्मसभेमध्ये त्यांना न्याय मिळाला नाही. पैठणच्या धर्मसभेमध्ये सांगण्यात आलं त्यांना का तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागणार आहे, कारण तुम्ही अगोदर संन्यास घेतला, नंतर संसार थाटलाय, तुम्हाला संसारामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. आणि तुम्ही जर देहांत प्रायचित्त घेतलं तर तुमच्या मुलांना आम्ही समाजामध्ये सन्मान करू, त्यांचा समाजामध्ये त्यांना जागा देऊ.
मग त्यांची मुंज होईल. पण तरी सुद्धा आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेऊन सुद्धा आम्हाला समाजाने स्वीकारलं नाही म्हटले बाबा. कृष्णाजी देवकुळ्यांना खूप वाईट वाटलं. ते सुद्धा पैठण मधले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांना खूप वाईट वाटलं. सगळी कहाणी त्यांनी ऐकली आणि ते त्या लेकरांना म्हणले, 4 लेकरांना तुम्ही इथंच थांबा म्हणले, जाऊ नका, आपण बघू. आणि नंतर आपण आहे ना तो रेडामुखी वेद बोलवलेला हा प्रसंग नंतर पाहणार आहे. फक्त विषय आता आपण आठवून घेणार आहे. 8:45 ते शेवटचा आपण बघणार आहे. अगोदर हा विषय घेणार आहे. शेवटी कृष्णाजी पंत देवकुळ्यांनी काय केलं, पैठण मध्ये प्रतिष्ठित सगळे जे ब्राह्मण असतील प्रत्येकाच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी धर्मसभा बोलवायचं ठरवलं. त्यांनी धर्मसभा घ्यायची. तिन्ही 4 लेकरांना शुद्धीपत्र मिळावं, समाजाने सन्मानानं जगू द्यावा, असं त्यांना कृष्णाजी पंतांना सुद्धा वाटत होतं. धर्मसभा दुसऱ्या दिवशी बोलवली सगळी. आणि धर्मसभा बोलवल्याबरोबर, कारण पैठण मध्ये प्रत्येकाला कळलं होतं की कोणीतरी 4 मुलं आली, त्यांच्या आईबापांनी देहांत प्रायचित्त घेतलंय. छोटी छोटी मुलं आहे, पण त्यांना समाजामध्ये सन्मान हवाय, मुंज व्हायला हवाय, म्हणून ते शुद्धीपत्र घेण्याकरता या पैठणच्या धर्मसभेमध्ये आले. आणि संपूर्ण पैठणामध्ये ती बातमी कळाली. आणि त्या दिवशी धर्मसभेला गडगंज समाज जमा झाला होता. मला वाटतं ते नागेश घाटावरती तो सगळा समाज गोदावरीच्या तटावरती जमा झाला. संपूर्ण पैठण त्या धर्मसभेला आलं होतं. आणि कृष्णाजी पंत देवकुळ्यांबरोबर 4 भावंड आले. पुढं निवृत्ती दादा, माग माऊली, त्यांच्या माग सोपान काका, सगळ्यात लहानी असणारी 5 वर्षाची माझी मुक्ताई, दुडू त्यांच्या पाठीमाग त्या धर्मसभेमध्ये जाऊन पोहोचले. समोर सगळे पंच, ते पंडित सगळे समोर बसलेले. त्यांचा तो थाट, 4 लेकरं उभे मात्र धर्मसभेत. प्रत्येकाला खुर्ची आहे बसायला, प्रत्येक जण आसनावर बसलाय. पण हे 4 भावंड खाली माना घालून एका कोपऱ्यामध्ये उभे. काय अपराध असेल होत्या माझ्या माऊलीचा, काय अपराध असेल निवृत्तीदादाचा, काय अपराध असेल ते छोट्याशा मुक्ताईचा, सोपान काकांचा काय अपराध असेल. समाजाने एवढी कठोर शिक्षा त्यांना द्यावी. त्यांना उंच मान करून सुद्धा पाहता येत नव्हतं समाजाकडे, इतका समाज निष्ठुर होता. खाली मान घालून 4 भावंड उभे. कृष्णाजी देवकुळे, मोठमोठे पंडित सगळे समोर बसले. त्यांना विचारलं, धर्मसभेमध्ये धर्म मार्तांडांनी कुठून आले तुम्ही? आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं का आम्ही आळंदीवरून आलोय, आम्ही आळंदीवरून आलोय. असं म्हटल्याबरोबर त्या धर्मसभेमध्ये, कारण त्या मुलांचा छेळ करतात, शुद्धीपत्र द्यायचं नाही. काही लोक म्हणायचे किती छोटी छोटी मुलं आहेत, छोटी छोटी बालक आहे, यांना शुद्धीपत्र द्यायला पाहिजे. काही समाज म्हणायचा नाही नाही, कोणीही संन्यास घेईन पुन्हा लग्न करेल अशीच प्रथा पडेल, शुद्धीपत्र द्यायला नाही पाहिजे. समाजामध्ये कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, अनेक लोक त्यांना वेगवेगळं बोलत होते. सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम
समोर उभे आहेत. धर्ममार्तंड त्यांना शुद्धीपत्र द्यायला तयार नव्हते. शेवटी एक ब्राह्मण समोर उभे राहिले त्या 4 लेकरांच्या. विचारलं, बाळांना तुमचं नाव काय? 4 भावंडांना नाव विचारलं आणि नाव विचारल्यावरती निवृत्ती दादा म्हणले, माझं नाव निवृत्ती आहे. 4 भावंडांना विचारलं धर्मसभेमध्ये, तुमचं नाव काय? एक ब्राह्मण उभे राहिले आणि विचारलं, तुमचं नाव? निवृत्ती दादा म्हणले, माझं नाव निवृत्ती. सोपन काका म्हणले, माझं नाव. ज्ञानदादा म्हणले, माझं नाव ज्ञान आहे. सोपान काका म्हणले, माझं नाव सोपान आहे. छोटीशी मुक्ताई निवृत्ती दादांना अगोदरच सांगून ठेवलं होतं, मुक्ता तू काहीच बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा काढायचा नाही. कारण मुक्ताई छोटी होती पण बोलायला इतकी खरतर होती ना, खूप कठीण होती. छोटीशीच मुक्ताई होती. ती मुक्ता मान खाली घालून हात जोडून उभी राहिली धर्मसभेमध्ये. आणि मग निवृत्ती दादांना सांगितलं, ती छोटी मुक्ताई. त्या धर्मसभेमध्ये त्यांची चेष्टा करायला लागले. नाव निवृत्ती, शुद्धीपत्रा करता प्रयत्न करतायत. नाव ज्ञान आहे, सोपान आहे, मुक्ता आहे. त्या 4 भावंडांची चेष्टा करायला लागले. तेवढ्यात एक उठला आणि म्हटला, तो चालला जो रेडा चाललाय ना, तो सुद्धा ज्ञान आहे ना. मग ज्ञानात तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे रे? माऊली ज्ञानोबा राय म्हणले, त्याच्यामधला जो आत्मा आहे माझा आत्मा एकच आहे म्हटले, वेगळा नाहीये. सर्व गटी पाहे एक वासुदेव. आणि त्याच्यामधला आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे म्हटले. ते एक जण म्हटला, त्याचा आणि याचा आत्मा एक, तो मग त्या रेड्याच्या पाठीवरती आपण मारू, आसूड आणू, तुझ्या पाठीवरती वळ उठतील का? माऊली ज्ञानोबा राय म्हणले, का नाही उठणार? ते रेड्याला धर्मसभेमध्ये आणलं. एक जणाने त्या रेड्याच्या पाठीवरती वार केले त्या आसोडाने. त्याच्या पाठीवरती वार केला का माऊली ज्ञानोबा राय इकडे आयोग करायचे. त्यांच्या पाठीवरती वळ उठले आणि माऊली ज्ञानोबा रायाच्या पाठीवरती वळ उठले. सगळ्यांनी बघितलं, काय म्हटले, कसले काय या मुलांकडे जादू आहे म्हटले. जुन्या काळातली भानावती आहे. यांचा बाप गेला पण यांना सगळं शिकून गेला म्हटले भानावती. तेवढ्यात एक जण म्हटला, अरे तो रेडा, तू वेद जर बोलला तर तो रेडा वेद बोलेल का? माऊली ज्ञानोबा राय का नाही बोलणार? माझा आणि त्याचा आत्मा एकच. मी वेद जर बोललो तर तो सुद्धा वेद बोलेल ना, का नाही बोलायचा? माऊली ज्ञानोबा रायांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि माऊली ज्ञानोबा राय त्या रेड्याला म्हणले, बोल वेद. माऊली ज्ञानोबा राय त्या समाजाला म्हणले, कोणता वेद बोलायला लावायचा सांगा ना. कुजबुज करायला लागले, काही म्हणे ऋग्वेद बोलायला लावा. आणि माझे माऊली ज्ञानोबा रायने त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. त्या रेड्याने ऋग्वेद बोलायला सुरुवात केली. आणि मग ते ब्राह्मण एकामेकामध्ये अचंबित झाले, एकमेकाकडे बघायला लागले, चर्चा करायला लागले. काही म्हणत होते, हो हे काहीतरी भगवंताचा अवतार आहे मुलं. त्या धर्मसभेमध्ये काही म्हणत होते, नाही नाही यांच्याकडे काहीतरी जादू आहे. समाज काय बोलल हे सांगता येत नाही. समाज वेगवेगळं बोलत असतोय. आणि तरी सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबा रायांनी रेडा बोलावला तरी समाजाला काही वाटलं नाही. त्याचं काही म्हणायला लागले नाही, त्यांच्याकडे जादू आहे, असं आहे तसं आहे. ज्ञानदेव माने बोली रे ऋग्वेद. ज्ञानदेव माने बोली रे ऋग्वेद. ज्ञानदेव
माझ्यासाठी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. माझ्या माऊलीनं सगळ्यांचा गर्व हरवला आणि जे सुज्ञ होते ते माऊली ज्ञानोबरायाच्या चरणावरती लोटंगण घ्यायला लागले. म्हटले खरंच ब्रह्माचा अवतार आहे सोपाना, खरंच विष्णूचा अवतार आहे माझा माऊली ज्ञानोबराया. आणि मग त्यांची झांज उतरली. मग माऊली ज्ञानोबराया ते लेकरांकडे सगळा समाज यायला लागला. पण तरी सुद्धा पैठणच्या त्या धर्मसभेमध्ये काही ब्राह्मण ते मान्य करायला तयार नव्हते. मग त्यावेळेस बामदेव नावाचे एक त्या धर्मसभेमधले अध्यक्ष होते, त्यांनी ते शुद्धीपत्र माऊलीला दिलंय. आणि त्याच्यानंतर कृष्णाजी देवकळ्यांच्या घरी माऊली ज्ञानोबराया चारी भावंड गेले. पण तरी सुद्धा समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. शुद्धीपत्र दिलंय पण तरी सुद्धा स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाजी देवकळे यांच्या घरी पित्र होते. पितृपक्ष जवळ आला. दुसऱ्या दिवशी पित्र असल्यामुळं माऊली ज्ञानोबराया चारी भावंड 4-5 दिवस त्यांच्या घरी थांबले, विश्रांती तिथं घेतली. पण ते पित्राचं ज्या दिवशी त्यांचे पित्र होते ना कृष्णाजी देवकुळेंचे, त्या दिवशी कृष्णाजी देवकुळेंनी सगळ्या गावामध्ये निमंत्रण सांगितले, प्रत्येकाला आमंत्रण दिलंय त्या पित्राचं भोजनासाठी या सगळे. पण समाजामध्ये समाज इतका विचित्र असतो ना, शुद्धीपत्र दिलं तरी त्यांना स्वीकार करायला तयार नव्हता. शेवटी कृष्णाजी देवकुळ्यांच्या घरी सगळा स्वयंपाक झाला. गावामध्ये प्रत्येकाला बोलवलंय, स्वयंपाक तयार झाला पण कुणी सुद्धा भोजनाला येणं नाही. म्हटले ते संन्यासीची मुलं त्यांच्या घरी, आपण कसं जायचं भोजनाला? आपण जर भोजन करण्याकरता गेलो तर आपण बाटून जाऊ. समाज त्यांना स्वीकारायला तयार नाहीये. आणि कृष्णाजी देवकुळ्यांनी त्यांना आश्रय दिला ना, आपण कोणीच जेवायला जायचं नाही, कृष्णाजी देवकुळ्यांनाच वाळीत टाका म्हटले. कृष्णाजी देवकुळे चिंतातूर झाले. त्यांनी विचार केला का एवढा स्वयंपाक तयार झालाय, आज जर कोणी जेवायला नाही आला तर आपले स्वर्गामधली पितर तशीच राहतील ना, त्यांच्या नावानं कोण जेवणार आहे? आपल्या भाषेत म्हणजे तो उपवास करू ते सुद्धा जेवायला कोणी येऊ देना गाव. शेवटी माऊली ज्ञानोबरायाला ती बातमी कळाली. माऊली ज्ञानोबराया छोटीशी मुक्ताई, ते म्हणले काका बाबा तुम्ही का चिंतातूर अवस्थेत बसले? म्हणले बाळांनो, तुम्ही इथं आल्यामुळे समाज इतका, मला सुद्धा त्यांनी वाळीत टाकलं, माझ्या घरी कोणा भोजना करता सुद्धा येऊ देना. आणि माऊली ज्ञानोबराया म्हणले बाबा तुम्ही काळजी नका करू, जेवणाची तयारी करा, सगळे ताटं वाढा. कृष्णाजी देवकुळेंनी आपल्या वाड्यामध्ये, वाड्याच्या त्या आवारामध्ये सगळ्यांचे ताटं वाढल्या गेले, बसणं टाकल्या गेलं, आसन बसण्याकरता टाकल्या गेलं. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी तिथं एक चमत्कार केलाय. तो चमत्कार म्हणजे जे गावातील सगळे ज्यांना भोजनाकरता बोलवलं होतं का, त्यांचे सगळे पितर बोलवले. त्यांचे वडील असतील, कोणाचे आजोबा असेल, कोणाचे पंजोबा असेल. या ना पुढे या. या ठिकाणी सगळीच किरतपूर मंडळी आलेली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पुढे या, पुढे पुढे झालंय. पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरी भक्त भावा कोणी राम, ऐसा हरी भक्त भावा कोणी, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे माऊली ज्ञानोबरायांनी काय केलं, ज्यांना भोजनाकरता बोलवलं होतं त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये भोजनाकरता बोलवले. दरवाजा लावून घ्यायला लावला कृष्णाजी देवकुळ्यांना. आणि माऊली ज्ञानोबरायांनी भगवंताला विनंती केली, महाविष्णूचा अवतारी स्वतः आज माऊली ज्ञानोबराया. आणि त्यांनी त्यांचे सगळे पूर्वज त्या वाड्यामध्ये जेवायला बोलवले. सगळे भोजनाकरता बसले. वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीची, सहज हवन होता नाम घेता पुकाची.
गजेर झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळे भोजना करता बसले पण तो आवाज गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेलाय. ते ब्राह्मण घराच्या बाहेर येऊन बघायला लागले, अरे आपल्या शेजारचा गेला काय भोजनासाठी. जो उठायचा तो बाहेर येऊन बघायचा आपल्या शेजारचा गेला काय. असं करता करता सगळेच जण त्या गल्लीमध्ये हजर झाले. अरे यांच्याकडे पितर जेवण्याकरता कोण गेलं म्हटले. कृष्णाजी देवकुळ्यांच्या वाड्यावरती सगळे जमा झाले, संपूर्ण गाव जमा झालं. कोणी खिडकीतून बघायचं, कोणी त्या धाब्याच्या वरून धारा असतं ना त्या धाऱ्यातून डोकायचं आणि त्या दरवाजाच्या फटीमधून बघायला लागले यांच्या घरामध्ये कोण भोजन करतोय कोण भोजन करताय. आणि जे बघत होते तेच विचार करत होते, अरे एक म्हणतो माझा आजोबा दिसतोय, एक म्हणतो माझा पंजोबा दिसतोय, एक म्हणतात माझे वडील दिसत आहेत. प्रत्येकाला आपले आजोबा पंजोबा त्या वाड्यामध्ये भोजन करताना दिसायला लागले. ही माऊली ज्ञानोबरायाची ताकद आहे. तुम्ही जेवायला जरी नाही आले ना, तुमचे बाप स्वर्गामधून जेवणा करता त्या भोजना करता बोलवले. हे माझ्या माऊलीची ताकद आहे. आणि कृष्णाजी देवकुळे प्रसन्न झाले आणि मन त्या चारी भावंडांना त्या पैठणकरांनी स्वीकारलं. म्हणले हे महाविष्णूचा अवतार आहे माऊली ज्ञानोबराय, म्हणजे निवृत्तीदाता म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे, सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे, माझी मुक्ताई म्हणजे अंबाबाई आदिशक्तीचा अवतार त्या मुक्ताईचा आहे. आणि मग चारी भावंडांना स्वीकारलं पैठणकरांनी. त्यांच्याकडे शुद्धीपत्र दिलं. माझ्या माऊलीनं जो रेडाच्या मुखातून वेद बोलवले होते ना, त्या रेड्याला सुद्धा माऊलीनं बरोबर घेतलं. ही संतांचे विचार असतात. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवले, रेड्या वेद बोलला. मी अगोदरच बोलून गेलो, स्वामी रामानंद गिरीजी महाराजांनी माझ्या मस्तकावर आमच्या मस्तकावर हात ठेवला. आणि जे आज आहे ना तुमच्या समोर हे त्यांचं आहे सगळं, आपलं काय. कृष्णाजी देवकुळे प्रसन्न झाले. नंतर सगळ्या पैठण क्षेत्रातील सगळ्या लोकांनी या चारी भावंडांना आळंदीकडे रवाना झाले. चारी भावंड पण त्यांना वाटी लावायला सगळं गाव जमा झालं होतं. आणि त्या दिवशी काय बरं का, साधूला चमत्कार केल्याशिवाय समाज ओळखत नाही. ही तर सगळ्यात चोकांतिक आहे. साधूंना किती संकट किती त्रास सहन करू द्या, साधं राहू द्या, समाज स्वीकारायला तयार नाही. पण ज्या दिवशी आम्ही चमत्कार करू त्यावेळेस समाज स्वीकारायला तयार असतो, तोपर्यंत नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी किती त्रास सहन केला हो, त्या दिवशी बोलून गेलो. त्या काळामधला जुना काळ आठवा झाला. ते होडीतून बाहेर यायचं, पाण्यातून बाहेर यायचं. ते नदीच्या कडाला व्यवस्थित जागा सुद्धा नसायची. ते चिखलात पाय, चिखलात काटे भरायची. मग तिथून ती नदीच्या पलीकडे तीरावरती जायचं. तिथून गावोगावी कीर्तन करत हिंडायचं. अहो त्या जुन्या काळामध्ये त्यांच्याकडे मोठी गाडी सुद्धा नव्हती ना. मोटरसायकलला जर पेंड लागला तर स्वतः महाराज ते पेंड काढायची. किती त्रास तुमच्या आमच्या करता त्रास घेतलाय त्यांनी. आणि आज तो त्रास त्यांनी घेतला म्हणून आज आपण या स्टेपला आहे. आज आपण सुखी आहे. नाही तर सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज जर आपल्या परिसरामध्ये नसते तर आपण कुठं असतो याचा पत्ता असता का. मी नेहमी बोलत असतो ना, आमच्या महाराष्ट्रामध्ये ही संतभूमी जर नसती ना महाराष्ट्र, आमचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. पण ती संतांची ताकद आहे का तुम्ही आम्हाला जे विचार दिले ना त्या विचारावर आम्ही चालतोय. आजही ही माणसं इतके लांबून आले, कशामुळे आली मला नाही ओळखणार कोणी, पण त्या माऊली ज्ञानोबरायाला ओळखणार आहे. ती गंगागिरीजी महाराजांची ताकद आहे, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची ताकद आहे. म्हणून ते माणसं आज या ठिकाणी ना. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान, 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 विश्वाची शान ही पुण्यभूमी महान, या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. त्रिवार वंदन महाराजाला करतो मी वंदना, त्रिवार वंदन महाराजाला करतो मी प्रणाम. या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान, या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान, या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान, या विश्वाची शान ही पुण्यभूमी महान. पुण्यभूमी महान या विश्वाची शान. म्हणजे ते संत खडतर जीवन जगले पण तुमच्या आमच्या कल्याण करून ते संत आज निघून गेले.
म्हणून चारी भावंड पैठणवरून नेवाशाकडे निघाले. गोदाकाठ फिरत 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 नेवाशा जवळ आले. नेवाशाच्या जवळ आल्यावरती त्यांना आळंदीकडे जायचं होतं, पण जाताना सगळी तीर्थयात्रा करत 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 पुढे जायचं होतं. नेवाशा जवळ आले, पण नेवाशा गावाजवळ आल्याबरोबर त्यांना एक माऊली ज्ञानोबरायाला एक प्रेत यात्रा दिसली. समोरून एक प्रेत यात्रा येत होती आणि प्रेत यात्रा येत असताना समोर माता माऊली होती. हिरवी साडी घातलेली, तिचा मळवट भरलेला, आणि समोरून कुणीतरी महात्मे येत आहेत म्हणून माऊली ज्ञानोबाराया, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताई, 4 छोटे छोटे महात्मे त्यांना दिसले. म्हणून त्या मातांना काय केलं, त्या आईनं काय केलं का माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. साधूचं दर्शन घ्यावा. मस्तक ठेवल्याबरोबर माऊली ज्ञानोबारायाच्या मुखातून शब्द उच्चारले, सौभाग्यवती भव. आणि तेवढ्यात ती मातोश्री म्हटली, महाराज जी अंत्ययात्रा चालली ना ती माझे पती आहेत. पती आहेत हो. मग माऊली ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं का आपण तर आशीर्वाद देऊन बसलोय, तर सौभाग्यवती भव. आणि साधूचा आशीर्वाद कधी खोटा ठरत नसतो, हे लक्षात ठेवा. कारण आम्ही चांगल्या अंतकरणाने साधूच्या चरणावरती मस्तक जर ठेवलं ना आपलं नक्कीच कल्याण होईल, पण हेतून ठेवलं तर कल्याण होणार नाही. पण अंतकरण चांगलं असताना आपण जर मस्तक ठेवलं तर नक्कीच आपलं कल्याण होत असतंय. म्हणून त्या मातांनी माऊलीच्या चरणावरती मस्तक ठेवल्याबरोबर माऊलीच्या मुखातून शब्द उच्चारले, सौभाग्यवती भव. आणि माऊलीच्या लक्षात आलं. माऊली ज्ञानोबाराय म्हणली, नाव काय त्यांचं? ती मातोश्री म्हणली, सच्चिदानंद. माऊली ज्ञानोबाराय म्हणले, सच्चिदानंद. कधी मरत असतात का म्हणली, ती सदा आनंदामध्ये असतात, मरत नाही म्हणली. आणि माऊली ज्ञानोबारायाने ज्यांना त्या खांद्यावरती घेऊन चालले होते ना त्यांना म्हणले, खाली ठेवा त्यांना. माझ्या माऊली ज्ञानोबारायाने प्रेताच्या मस्तकावरती हात ठेवला आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. सच्चिदानंद सच्चिदानंद टटा टटा तुटती बंद, टटा टटा तुटती बंद, टटा टटा तुटती बंद. सच्चिदानंद नेवाशामध्ये आले. ज्या ठिकाणी आता तो पैस खांब आहे का, माझे माऊली ज्ञानोबाराया त्या सच्चिदानंद बाबाला त्या ठिकाणी घेऊन आली. आणि सच्चिदानंद बाबांनी सांगितलं, महाराज माझं जीवन मी तुम्हाला वाहून घेतोय, पुन्हा संसारात नाही जाणार. आणि त्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता माझ्या माऊलीने बसवले. आणि माऊलीने ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, पण त्या सच्चिदानंद बाबाच्या मस्तकावरती हात ठेवला. आणि हात ठेवल्याबरोबर माऊली जे सांगेल ना ते सच्चिदानंद बाबाने ते संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली. 1212 उत्तरे, तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा अगरी लेखुकू झाला. आणि त्यावेळेस सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी संपूर्ण लिहिली. भजन तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
माझ्या माऊलीने सच्चिदानंद बाबाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली. ही ताकद त्या संतांची असते. आणि नंतर तिथून मस्जिद बोलवली, ते एक मधी प्रकरण आहे. त्याच्यानंतर चारी भावंड नेवाशाकडून पुंतांब्याकडे निघाले आणि पुंतांब्याकडे आले. तो दिवस म्हणजे आजचा आहे. तिथून तीर्थयात्रा करत करत पुंतांब्यामध्ये आले. पण पुंतांब्यामध्ये आल्यावरती ज्या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराज समाधीला त्या काळामध्ये बसायचे. योगीराज चांगदेव महाराज म्हणजे त्यांनी 14 वेळेस काळाला पाठीमागं पलटून लावलेले महात्मा होते. कारण योग पुरुष त्यांना म्हटलेलं आहे. योगीराज चांगदेव महाराजांना म्हटलेलं आहे. ते योगाच्या साधनावरती काळाला सुद्धा ते जवळ येऊ देत नव्हते. 14 वेळेस काळाला पलटून लावणारे असेच योगीराज चांगदेव महाराज. आणि ते चांगदेव महाराज एकदा समाधीला जर बसले ना 6 महिन्यानंतर उठायचे. किती? 6 महिन्यानंतर. पण त्या काळामध्ये पुंतांब्या या ठिकाणी जी पद्धत होती, त्या 6 महिन्यामध्ये कोणाचं जर निधन झालं गावामध्ये, तर निधन झाल्यावरती लोक ते प्रेत ते योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधी मंदिराच्या समोर आणून ठेवायचे. आज मुक्ताई ज्ञानपीठ ज्या ठिकाणी का, मुक्ताई ज्ञानपीठ आश्रम ज्या ठिकाणी का, आमच्या गुरुवर्यांचा स्वामी रामानंदगिरी महाराजांचं मुक्ताई ज्ञानपीठ, त्या मुक्ताई ज्ञानपीठाच्या जागेवरती सगळे प्रेत पडलेले असायचे. लोक कोणी मेलं का त्या ठिकाणी आणून टाकायचं. एखाद्याचं निधन झालं का त्या ठिकाणी आणून टाकायचं आणि ते प्रेत राखण्याकरता त्या लिंबाच्या पाल्यामध्ये झाकून ठेवायचे. आणि नंतर योगीराज चांगदेव महाराज 6 महिन्याने उठले का पूर्ण प्रेत जिवंत करायचे. पुन्हा योगीराज चांगदेव महाराज सगळे प्रेत जिवंत करायचे आणि पुन्हा समाधीला बसायचे. ही ताकद योगीराज चांगदेव महाराजांची होती. पण त्या ठिकाणी चारी भावंड फिरत फिरत त्या पुंतांबा या क्षेत्रामध्ये आले. निवृत्ती दादा, माऊली ज्ञानोबा या सोपान काका, माझी मुक्ताई फिरत फिरत त्या ठिकाणी आले. आणि आल्यावरती त्यांनी ते बघितलं, योगीराज चांगदेव महाराजांची समाधी, समाधीच्या समोर सगळे प्रेत पडलेले. ते प्रेत राखण्याकरता लोक बसलेले. 6 महिने लोक बसायचे. आणि मग ती छोटीशी मुक्ताई होती. मुक्ताई छोटी होती पण चमत्कार खूप मोठी होती त्या मुक्ताईची. त्या मुक्ताईने विचारलं तर लोकांना काय पद्धती म्हटली इथली, काय भानगडी. आणि ती विचारल्यावरती त्या लोकांनी सांगितलं, योगीराज चांगदेव महाराज 6 महिन्यांनी समाधीमधून उठतात आणि सगळे प्रेत जिवंत करतात म्हणतात. आणि मग ते मुक्ताईनं सगळं ऐकलं. मुक्ताईने काय केलं, एक कुत्र त्या ठिकाणी मेलेलं होतं आणि ते कुत्र मेलेलं 4-5 महिने झाले असतील ते मरून, पण त्याचे फक्त हाडं शिल्लक होते. हाडं जरी शिल्लक राहिलं तरी ते हाडं जिवंत करण्याची ताकद योगीराज चांगदेव महाराजांनी. त्या मुक्ताईने काय केलं, तर कुत्र्याचं हाड उचललं आणि सगळ्या प्रेतांच्या वरून ते फिरवलं. सगळे प्रेत उठून बसले. ही मुक्ताईची ताकद होती. कारण मी गालाही बोलून गेलो का समाजाने एवढा त्रास त्या संतांना देऊन सुद्धा त्या संतांनी समाजाला कधीच त्रास दिला नाही. माझे माऊली ज्ञानोबा स्वतःचा पंचाग्नी प्रज्वलित करू शकत होते, स्वतःची पाठ लालबुंद करू शकत होते. आणि ती मुक्ताई खापर आणण्याकरता आळंदीमध्ये गेली. त्या मुक्ताईचं विसोबा खेसारने ते खापर हिसकावून घेऊन जमिनीवरती फोडलं. मग माऊली स्वतःची पाठ लाल करू शकत होते. मग नुसतं विसोबा खेसारकडे माऊलींना राग जरी पाहिला असताना जाळून राख तयार झाली असती विसोबा खेसारची. ही ताकद त्या संतांमध्ये होती. पण माझ्या माऊलीनं ते समाजाकरता ते कधीच शस्त्र वापरलं नाही. वापरलं का नाही वापरलं. एक चमत्कार दाखवला असता, एक माणूस जर जाळला असता तर पुन्हा कोणी शब्द सुद्धा बोललं नसतं संतांना. पण समाजाला कधीही त्रास त्या संतांनी दिला नाही. आणि माझ्या माऊलीची एवढी ताकद होती. कशाची ताकद होती? आदिशक्ती येते. म्हणून आम्ही आयुष्यभर त्या भगवंताचं भजन करतो, चिंतन करतो ना. नामस्मरणाची सुद्धा ताकद एवढीच मोठी. जीवनामध्ये आम्ही नामस्मरण जर केलं ना, आम्ही नुसतं म्हणतो का आमच्या घरामध्ये समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. अरे बाबा, सकाळी उठल्यावरती जी पूजा करतोय ना आपण, ती व्यवस्थित कर एक चित्तानी. हनुमान चालीसा घरामध्ये घे. वेळ नसेल तर ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाच. संध्याकाळचा हरिपाठ करा घरामध्ये. तुमच्या घरामध्ये अखंड जर नामस्मरण राहिलं तर का समाधान मिळणार नाही?
अखंड त्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण जर आम्ही केलं तर काहीच नाही, भूत नाही, पिशाच नाही, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. पण आमचं चित्त ठिकाण्यावर नाही ना. आम्हाला इतकी घाई असते की देवाला हात जोडायला सुद्धा आम्हाला वेळ नसतोय. घाई गडबडमध्ये फक्त देवाला कसे बसे हात जोडायचं ना आम्हाला पळायचं. अरे जीवन जगत असताना घाई किती असू द्या, पण 2 मिनिटं आम्ही त्या भगवंताला हात जोडू दे. हरी भजनालीन काळ घालवू नको रे, हरी भजनालीन काळ घालवू नको रे, हरी भजनालीन काळ घालवू नको, हरी भजनालीन काळ घालवू नको, हरी भजनालीन काळ घालवू नको रे. तुरीच्या सापा भिवून भामा, तुरीच्या सापा भिवून भामा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीच्या ज्ञान दीपा मालवू नको रे, हरी भजनालीन काळ घालवू 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 नको. तर त्या नामस्मरणाची ताकद एवढी असते. जगद्गुरु तुकोबारायच्या संसारामधला विचार करा बरं. आम्ही म्हणतो तुकोबारायला संसारामध्ये काही जमलंच नाही, संसार धडाचा नव्हता, पण तुकोबारायची ताकद साधी होती का? आम्ही सहज बोलून जातो तुकोबारायला संसार जमलाच नाही, पण तुकोबारायनं त्या नामस्मरणाच्या जोरावर जे साध्य केलं होतं ना, ते कोणालाच साध्य करता आलं नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायनं माती जरी हातात घेतली ना, तिचं सोनं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. मग त्यांनी संसार सोन्याचा केला नसता का? एक त्यांचा टाळकरी तीर्थयात्रेला निघाला. तो म्हणला तुकोबाराय पैशाची काही व्यवस्था करा मला. तुकोबारायाने जमिनीवरचा खडा उचलला, त्याच्या हातामध्ये ठेवला, सोन्याचा होन तयार झाला, सोन्याचं नाणं तयार झालं. ते मग मला सांगा कुठं हरवले अदानी अंबानी, तो रावण, 7 कोटी ज्याचे घरं सोन्याची होती. मग तुकोबाराया सोन्याचा तो खडा उचलला, तो सोन्याचा करण्याची ताकद तुकोबारायामध्ये होती. मग त्यांनी अख्खा संसार सोन्याचा केला असता ना. घरामध्ये जे लोखंडाच्या वस्तू असतील सगळ्या सोन्याच्या केल्या असतील, ती सोनं घर प्रपंच मोठा केला असता, कुटीचा बंगला बांधला असता. पण आपण नुसतं म्हणतोय का त्यांना संसारामध्ये काही जमलं नाही. जमलं नाही. त्यांनी त्या नामस्मरणा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, पण ते संसारामध्ये कधी वापरलं नाही. एक साधक त्यांच्याकडे गेला, त्यांनी सोन्याची पास त्याची बनवून दिली. हातात पास घेतल्याबरोबर सोन्याची केली तुकोबारायाने. किती ताकद तुकोबारायाची होती. त्याच्याही पुढे जाऊन सांगत तुकोबारायाची मुलगी भागीरथी तुकोबारायाचं नामस्मरण एवढं होतं. जिजाई साहेबाचं नामच आम्ही नुसतं म्हणतो की जिजाई साहेब खूप स्वभाव कडक होता त्यांचा. तुकोबारायाला काही शिव्या द्यायचे नाहीये. आमच्या जिजाई साहेब एवढ्या पतिव्रता होत्या, मी माता वर्गांना सांगतोय, एवढ्या पतिव्रता होत्या. तुकोबाराया भंडारा डोंगरावरती भजनाला जर गेले ना, तर जिजाई साहेब पाठीमागून भाकरी त्यांच्या घेऊन जायची. भाकरी घेऊन जायची, 3 वाजेपर्यंत तुकोबारायाला शोधायची. आणि ज्या वेळेस तुकोबाराया जेवण करतील, भोजन करतील, त्याच वेळेस स्वतः जेवण करत होते. तोपर्यंत नाही, पाण्याचा थेंब सुद्धा पोटात त्या घेत नव्हत्या. पण जगद्गुरु तुकोबाराया कोणत्या रस्त्याने गेले, कुठे गेले त्यांना माहित नव्हतं. भामचंद्र डोंगरावर गेले का, भंडारावर गेले का, घोराडा डोंगरावरती गेले. कारण देहूच्या पुढे गेलं का येळवाडी लागते, येळवाडीच्या पुढे 3 रस्ते, 3 डोंगरावरती जायला. पण आमच्या जिजाई साहेबाला कळत नव्हतं कोणत्या रस्त्याने गेले असतील. पण ज्या रस्त्याने, 3 रस्त्याला जिजाई साहेब कान लावायच्या, आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, त्या रस्त्यानं जगद्गुरु तुकोबारायाला शोधण्याकरता जायचे. आणि एवढी ताकद त्यांची तयार झाली होती जिजाई साहेबाची. त्यांच्या पायात एकदा काटा मोडला तर जगाचा मालक तो काटा काढण्याकरता आलता. एका गुरख्याचं रूप धारण केलं भगवंतानी, आणि त्या जिजाई साहेबाचा काटा काढण्याकरता भगवान परमात्मा तिथं आली. म्हणजे आमच्या जिजाई साहेबाची ताकद साधी नव्हती ना. कशाची ताकद होती? ती पतिव्रतेची ताकद होती. तुकोबाराया जेवल्याशिवाय जेवत नव्हते, ही ताकद त्यांची होती. आमची भागीरथी एकदा घरी होती, जिजाई साहेबाचं दळण दळण्याचं काम चालू होतं. पण अनगडशा फकीर, त्या फकीराला कळलं जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे खूप मोठे महात्मा आहे. पण त्या अनगडशा फकीराचं वैशिष्ट्य, त्याचा जो कटोरा होता ना भिक्षा मागण्याचा, अनगडशा फकीराचा तो कटोरा असा होता, त्या कटोऱ्यामध्ये कितीही भिक्षा टाका तो कधीच भरत नव्हता.
आणि त्या अनगडशा फकीराला तोच गर्व होता का माझा कटोरा आतापर्यंत कोणालाच भरावता आला नाही, कोणाच्या हातून भरल्या गेला नाही. किती पोतेचे पोते धान्य त्याच्यामध्ये टाका, पण तो कटारा आयुष्यात कधी भरला नाही अनगडशा फकीराचा. आणि त्या अनगडशा फकीराला तेवढाच गर्व होता. त्याने विचार केला आपण तुकोबारायाची परीक्षा घेण्यासाठी जाऊ आपण देहू गावामध्ये. फिरत फिरत अनगडशा फकीर देहू गावामध्ये आले आणि जगद्गुरु तुकोबारायाचं घर विचारलं कुठे आहे म्हणून. भिक्षा मागत मागत तुकोबारायाच्या घरापर्यंत आले. जिजाई साहेबाचं दळण दळण्याचं काम चालू होतं. परिस्थिती नाजूक होती, कारण सकाळी कुठून तरी कोणाकडून धान्य मागून आणायचं, तेवढंच दळण दळायचं ते, आणि तीच भाकर घेऊन तुकोबारायाला भंडारा डोंगरावरती जायचं. दळण दळायचं काम चालू होतं. अनगडशा फकीर दरवाजा समोर आले. भिक्षाम दे आवाज दिला. आणि भागीरथी छोटी होती, 6-7 वर्षाची असेल. अनगडशा फकीराने आवाज दिल्याबरोबर भागीरथी म्हणली आई अगं दरवाजामध्ये कुणीतरी भिक्षुकी आला, त्याला काहीतरी वाढ ना. जिजाई साहेब त्यांना फक्त तुकोबारायाला भाकर घेऊन जायची एवढंच डोक्यात असायचं. ते म्हणलं नाही भागीरथी, त्यांना म्हणा पुढच्या दरवाजामध्ये जाय, काही नाही आपल्याकडे द्यायला, काय देऊ त्याला. भागीरथी म्हणली आई तू दळण दळते ना, थोडं पीठ दे ना त्याला. अगं भागीरथी जर त्या अनगडशा फकीराला पीठ दिलं तर तुझ्या बाबाला कशाची भाकर घेऊन जाऊ मी. शेवटी भागीरथी आहे, भागीरथी म्हणली नाही आई बाबाला भाकर घेऊन तर जावं लागेल, पण दरवाजामध्ये भिक्षुक आलाय ना त्याला निर्मुखी कसं पाठवायचं. शेवटी आई नाही म्हटली. भागीरथी म्हणली, जिजाई साहेब म्हणले नाही जमणार भागीरथी, त्यांना म्हणा जा पुढचा दरवाजा बघ. शेवटी ती भागीरथी आईजवळ पळत गेली. ते जात्याच्या कडाला असणारं पीठ आहे ना, एक चिमूटभर उचललं भागीरथीनं घाई घाई. उचलल्याबरोबर जिजाई साहेबांनी तिच्या हातावरती टोला मारला. हातातलं बरचसं पीठ खाली सांडलं, पण फक्त चिमूटभर पीठ त्या भागीरथीच्या हातामध्ये राहिलं. आणि भागीरथी ती पीठ चिमूटभर घेतलं आणि अनगडशा फकीराकडे पळत गेली आणि त्याच्या कटोऱ्यामध्ये ते चिमूटभर पीठ फक्त टाकलंय, झटकलं. आणि झटकल्याबरोबर त्या अनगडशा फकीराचा कटोरा भरून खाली वाहू लागलं. ही ताकद त्या संतांची. चरित्रामध्ये उल्लेख आहे का तो पीठ खाली सांडलाय ना, अनगडशा फकीर कमरा इतका पीठामध्ये पुरल्या गेला, एवढं पीठ तयार झालं. ते म्हणजे त्या भागीरथी सुद्धा ताकद साधी होती का. कशाची ताकद आहे, त्या नामस्मरणाची ताकद आहे. जीवनामध्ये काहीच करू नका. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे बघा, योग याग यज्ञ काहीच करू नका, फक्त मुखाने नामस्मरण घेत राहा, रामकृष्ण हरी म्हणत राहा. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम. मनवा मनवा खेती करो हरि नाम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम, बोलो बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम. मनवा मनवा खेती करो हरि नाम. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे. भक्ति
म्हणून त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद असते. आणि माझ्या मुक्ताईनं ते सगळे प्रेत उठवले आणि तिथून पुन्हा चारी भावंड ब्राह्मणीकडे रवाना झाले. आणि ब्राह्मणीवरून पुन्हा ते आळंदीकडे निघाले. इकडे योगीराज चांगदेव महाराज समाधीमधून उठले. त्यांनी विचार केला, उठल्याबरोबर बघितलं एकही प्रेत त्या ठिकाणी शिल्लक नव्हतं. आणि मग योगीराज चांगदेव महाराजांनी तिथल्या काही लोकांना विचारलं, प्रेत आता कशी नाही इथं? आणि मग त्या लोकांनी सांगितलं का कोणीतरी 4 मुलं भावंड आली होती, त्यांनी ती सगळी प्रेत उठवले. आणि योगीराज चांगदेव महाराजांची साधना होती, त्यांच्या त्या साधनेच्या जोरावरती त्यांनी लक्षात आलं आता आजची कथा या ठिकाणीच विश्राम घेते. आता उद्या पुन्हा इथपासून कथाला सुरुवात होईल. आता जे जिथं मोरवाडी खरोखर तुम्हाला धन्यवाद देईल. सगळे आमच्या माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, बालगोपाळ असतील, एक चित्ताने या कथेला येऊन बसतायत. तुमचा मोरवाडीचा एकोपा बघून खरंच मला खूप आनंद झाला आहे. ती तरुणांची एकी, प्रत्येकाचा एकोपा. कारण असं जर प्रत्येक गावामध्ये असेल तर रामराज्य काय येणार नाही. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी आपल्या मोरवाडी गावच्या श्री संत सौता महाराज शिरोमणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अतिशय थाटात उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजच्या हा सप्ताहाचा हा 5वा दिवस या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे उत्तमजी महाराज गाडे यांच्या अशा मधुर श्रीमुखवाणीतून या ठिकाणी ही कथा चालू आहे. या कथेला आपण या गावातील तमाम भावी भक्त अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या कथा श्रवण करत आहात. ज्ञानेश्वर माऊलींची, संत मुक्ताई, ज्ञानोबा, सोपनदादा, निवृत्ती महाराज, माणसाच्या जीवनात बदल घडवणारी ही कथा या ठिकाणी चालू आहे. मी या ठिकाणी या गावकऱ्यांनी एक विनंती करेल, आपणही सेवन करा आणि आपल्या लेकी बाळी ज्या बाहेर गेलेल्या आहेत, राहिलेल्या दिवसामध्ये त्यांना बोलून घ्या आणि सेवा त्यांच्याही पर्यंत पोहोचवा. ही अतिशय मौलिक सेवा. गुरुचं आशीर्वाद या ठिकाणी काय असतात साक्षात हे आम्ही अनुभवले आहे. आणि या ठिकाणी उत्तम बाबांच्या वाणीतून ही गुरुसेवा चालू आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे आप्पांनी या ठिकाणी गुरुसेवेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करीन, आपण अतिशय आनंद घ्या आणि गुरुची सेवा करा, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सर्व गावाला मी आमच्या नितीन भाऊ कापसे पाटील मित्रमंडळाच्या वतीने, त्याचप्रमाणे आमच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटी पिंपळच्या वतीने आणि आमच्या संभाजी ब्रिगेड राहता तालुक्याच्या वतीने आपणास या गावाला खूप खूप शुभेच्छा देतो. आजची सेवा आपल्याकडून या ठिकाणी पुढेही घडत राहो, हीच मी साई चरणी आणि सावता महाराज चरणी प्रार्थना करतो. थांबतो. या ठिकाणी मला एका छोट्या कार्यकर्त्याला या एवढ्या मोठ्या सभा मंडपामध्ये, या धार्मिक मंडपामध्ये बोलण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने बाबा या ठिकाणी माझ्या आधी बोलले होते. माझं बोलणं उचित नव्हतं, परंतु बाबांनी आग्रह केल्यामुळे बोलावं लागलं. कृपया या ठिकाणी मी आपले कोटी कोटी धन्यवाद देतो. नाम ठेविले
सावळाया अगाध ज्ञान तुझे मुक्ती डोळे पाया आरी संतराया हृदय साठलेला जोगात त्रैलोक्यनाथ मिळविला देव सोये ब्रह्मस्वरूपी शांत आरती सतराया येत हरी सोये करावया बनवरी दास मने धन्य धन्य महाराज आरती सतराया भक्त सावळा मळिया अगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळे पाया आरती सतराया दलित ब्राह्मण चरण डोळ्यात पाहिन धुव तुझे प्रेमेला लिंगन आनंद पूजन भावेवाणीन म्हणे रमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावोऽपि यज्ञं सकलं परस्मै नारायणमस्मि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवहरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण बोलिए माऊली ज्ञानेश्वर भगवान की संत शिरोमणी सावता महाराज की पवन सुत हनुमान महाराज बोलो सद्गुरु गंगागिरी महाराज की आदि शक्ति मुक्ताई माता की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज